मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे क्रिसमस. तर आमच्या दोघांना सुट्टी आहे आज क्रिसमस निमित्त. तर आमचा आज प्लॅन ठरला आहे की आज पुष्पा 2 बघायला जायचं आहे. तर आम्ही आज खारघरला जाणार आहोत. तर जाऊया तिकडे. तर जाण्याआधी आता आम्ही चहा वगैरे घेतो आहे. तर आता कोमलने मस्तपैकी चहा केले, तर चहा घेतो आहे. पहिले आम्ही पोहे पण खाल्ले, पण पोह्याचा काय शॉट घेताना आला. तर आता चहा घेतो आम्ही. चहा घेऊन आता आम्ही पटकन खारघरला निघू, कारण की आमचा आता 11चा शो आहे. आता बघू शकताय मी इकडे रेडी झालोय, कोमल पण रेडी झाले. आता चाललोय आता आम्ही थिएटरला. तर चला तिकडेच भेटूया. चला चला. लवकर पोचलो. आता आम्ही इथे पोचलेलो आहे लिटिल वर्ल्ड मॉलला. तर इथेच आपलं ते BMX थिएटर आहे. आता इथे आपला जायचं आहे. आता आम्ही बिफोर टाईम पोचलो आहे. आपल्या इथनं जवळच आहे खारघर. आता आम्ही पोचलेलो आहे इथे BMX सिनेमाला. इकडे कोमल आहे, मी रेडी झालेलं आहे. आता आपला 11चा शो आहे. आता आम्ही पोचलेलो आहे इथे थिएटर रूममध्ये. स्क्रीन आहे. आमचा पिक्चर संपलेला आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो. तर आता आमचं मूवी बघून झालेलं आहे. तर आणि कोमलने DY स्टोअरमधनं पण थोडंफार या बॉटल्स, मिरर वगैरे घेतलेलं आहे. आणि आता आम्ही जेवायचा प्लॅन केला आहे. आता आम्ही शिवराज ढाब्याला चाललो आहे. तर तिकडे भेटूया. चला. आता आम्ही शिवराज ढाबा कराड काका कामोठे इथे आलेलो आहे. तर मस्तपैकी अख्खा मसूर डिश फेमस आहे. आणि यांची स्पेशालिटी आहे अख्खा मसूर रोटी. आणि यांच्या प्रत्येक आउटलेटला असे तुळशी वृंदावन आणि शिवाजी महाराजांची असं मूर्ती असते. काय तर हे इकडे बघू शकता, हे आपण अख्खा मसूर ऑर्डर केलं आहे. तर हे शिवराज ढाब्याचं स्पेशल आहे डिश. आणि त्यासोबत हे दही आहे, मटका दही आहे स्पेशल. आणि हे रोटी बघू शकता एकदम मोठी. बटर रोटी मागवली, मल्ली पण अशी कडक मागवली. आणि दही मिक्स करून खाल्लं. आता हे अख्खा मसूर मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे. आणि रोटी आपली मस्तपैकी. तर हे अख्खा मसूर एक कराड मतलब हे शिवराज ढाबा आहे ना, हे कराडमध्ये एकदम स्पेशल फेमस हॉटेल आहे.
तर आता सब ब्रांचेस आता ही कामोट्यामध्ये झालेले आहे. तर आम्ही आज टेस्ट करण्यासाठी इकडे आलेलो आहे. तर आता आम्ही आता याचा आस्वाद घेऊ. तर अशा प्रकारे आपली मूवी बघून झालेलं आहे आणि आपलं लंच करून पण झालेलं आहे. तर खूप दिवसानंतर आम्ही असा प्लॅन केला होता आणि खूप छान वाटलं आमच्या दोघांना पण. आणि तुम्ही पण असे प्लॅन करू शकता तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या पार्टनरसोबत, जेणेकरून त्यांना आणि तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.